आता सध्या तुम्ही बघितले असेल की एआयच्या मदतीतून एकदम प्रॉपर पद्धतीतून फोटोज आहेत ते एडिट करतायत, जसं की तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहेत। हे जे फोटोज आहेत हे फोटोज आहेत ते एआयच्या मदतीतून एडिट केलेले आहेत। तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता सध्या एआय ती जास्त प्रमाणात ते व्हायरल होत आहे आणि या एआयचा यूज करून असे एकदम प्रोफेशनल पद्धतीतून फोटो आहे ते एडिट होत आहेत। आणि हा जे की फोटो आहे हा बरेचसे लोक म्हणतील की स्टुडिओमध्ये काढलाय, असं काही सुद्धा नाही। तुम्ही फक्त गुगल जेमिनीच्या मदतीतून एकदम प्रॉपर पद्धतीने आहे तो फोटो एडिट करू शकता। पण हे फोटो एडिट करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची एक गोष्ट लागते ती म्हणजे की प्रॉम्प्ट। आता हे प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे भेटणार, हे प्रॉम्प्टसाठी कोणते ऍप डाउनलोड करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। जसं की तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स पाहिले असेल, युट्यूबवर व्हिडिओज पाहिले असेल, त्यात कसं असतं की ते व्यक्ती कोणते प्रॉम्प्ट्स यूज करतात, मी तुम्हाला एक अशी ऍप सांगणार यात तुम्हाला भरपूर सारे प्रॉम्प्ट्स भेटणार आहेत आणि यातूनच तुम्ही जसा पाहिजे तशा पद्धतीने तुमचा फोटो आहे तो एडिट करू शकता आणि एकही रुपये तुम्हाला देण्याची गरज सुद्धा नाही। कोणती ऍप आहे सगळं काय डिटेल्स मध्ये आपण पाहणारच आहोत। ते आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की अशा प्रकारचे कंटेंट्स मी आणत असतो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलो, सगळ्यात पहिले व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण की तुम्हाला ह्या ऍपमध्ये अशा प्रकारचे प्रॉम्प्ट्स भेटणार आहेत जे की ऑलरेडी तुम्हाला कुठे सुद्धा भेटणार नाहीत। अशा प्रकारचे तुम्हाला प्रॉम्प्ट्स भेटणार याच्या मदतीतून जे की तुम्ही आता स्क्रीनवर मागे पाहिले अशा प्रकारचे फोटो आहेत ते तुम्ही एडिट करू शकता। जसं की एक्झाम्पलसाठी बघू शकता मी माझ्या गॅलरीत ओपन केले आहे, गॅलरीमधून तुम्हाला मी सुद्धा फोटो एडिट केले सुद्धा दाखवतो। जसं की बघू शकता जसं की असतील बघू शकता एकदम प्रॉपर पद्धतीतून मी फोटोज एडिट केले। जसं की आता बघू शकता इथून तुम्हाला जे काही एक्झाम्पलसाठी फोटोज बघू शकता तुम्हाला मी दाखवत आहे। जसं की आता एक्झाम्पलसाठी बघू शकता हे फोटोज जे की आहेत त्या ॲपच्या मदतीतूनच मी जे काही म्हणजे गुगल जेमिनीवर पेस्ट केलेत, पण त्यातूनच मी प्रॉम्प्ट घेतला अशा प्रकारचे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचे फोटोज बघू शकता अशा प्रकारे चेहरा अजिबात चेंज नाही, प्रॉपर जशा पद्धतीतून स्टुडिओमध्ये तुम्ही फोटोज काढतात अशा प्रकारचे एडिट होणार आहेत। बघू शकता अशा प्रकारच्या हा तर फोटो बघू शकता एकदम प्रॉपर माझा चेहरा आहे तो मॅच झालेला सुद्धा आहे। अशा प्रकारचे त्यानंतर अशा प्रकारचे फोटोज आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीतून फोटोज आहेत ते एडिट करू शकता, जसा पाहिजे तशा पद्धतीने फोटोज आहेत ते तुम्ही एडिट करू शकता। जसं की एक्झाम्पलसाठी जी की अजून सुद्धा माझ्याकडे आहेत बघू शकता, जी की मिलिटरीचा सुद्धा मी अशा प्रकारे फोटो आहे तो एडिट केला होता। बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर जे की आहेत बघू शकता एकदम खतरनाक। जसं की बघू शकता इथून हा केलता त्यानंतर हा केलता बघू शकता। तुम्हाला सुद्धा आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केला असेल तर तिथे तुम्हाला दिसून जाईल अशा पद्धतीने मी फोटोज अपलोड करत असतो। त्यानंतर बघू शकता हा एक केलता मी अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या अशा पद्धती वेगवेगळे सुद्धा मी केलेले आहेत। जसं की आता एक्झाम्पलसाठी जी की असेल थोडंसं हा बघू शकता हा प्रॉपर मॅच झाला बघू शकता अशा प्रकारे स्टुडिओमध्ये काढल्यावर अशा प्रकारे तुम्ही फोटोज आहेत ते इझिली ते एडिट करू शकता। याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणते ॲप डाउनलोड करायचे ते तुम्हाला सांगतो। प्ले स्टोर जायचं सगळ्यात पहिलं आणि जी की आता तुम्हाला माहिती असेल बऱ्याचशाच लोकांना इंस्टाग्रामचं एक ॲप डाउनलोड झालं जसं की आता बघू शकता जसं की आता तुम्हाला इथे जसं की आता एक्झाम्पलसाठी बघू शकता इंटरनेट असेल ते सगळ्यात पहिले मी इथून ऑन करतो। जसं की आता जी की ॲप आहे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवत आहे ओके, ऑलरेडी मी दाखवून जी की ही ॲप आहे ओके, ही तुम्हाला ॲप आहे ती प्ले स्टोअर सुद्धा बघायला भेटते। जसं की बघू शकता जी की ॲपचं नाव सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, जसं की आता थेरी ॲपचं नाव होतं ते तुम्हाला माहिती असेल बऱ्याचशा जण इंस्टाग्रामने ज्यावेळेस लॉन्च केली। जसं की आता बघू शकता इथून जी की आहे ओके, आता आपण सर्च केलेलं आहे जसं की ही ॲप आली आता अपडेट आलं आहे, पण ही ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे। इंस्टाग्रामचीच ॲप आहे आणि ह्या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर ह्यात तुम्हाला अनलिमिटेड प्रॉम्प्ट्स भेटणार आहेत। कसे यूज करायचे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार। सगळ्यात पहिले इथून बॅक यायचा आणि त्यानंतर ॲप ओपन करून घ्यायचं। सगळ्यात पहिले मी थोडासा आवाज कमी करून येतो कारण की व्हिडिओज असतात बघू शकता येथे बघू शकता अशा पद्धतीने प्रॉम्प्ट्स बघू शकता हा प्रॉम्प्ट्स आला टीम इंडियाचा ओके। ह्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता अशा प्रकारचा बघू शकता विराट कोहलीसोबत सुद्धा प्रॉम्प्ट्स आलेले आहेत। त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने प्रॉम्प्ट्स आले ते वेगवेगळे बघू शकता। आता तुम्हाला मी दाखवतो बघू शकता येथे बघू शकता त्यानंतर इथून बघू शकता अशा प्रकारे बघू शकता फोटोज बघू शकता हे बघू शकता एकदम जबरदस्त अशा बघू शकता हे ते तुम्हाला खाली बघू शकता। आता 26 जानेवारी जे काही आहे ते येत आहे तर त्या प्रकारचे बघू शकता अशा पद्धतीने प्रॉम्प्ट्स आहेत। त्यानंतर बघू शकता इंडियन आर्मीचा तुम्हाला मी जशा प्रकारे सांगितलं होतं बघू शकता खतरनाक अशा पद्धतीने प्रॉम्प्ट्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत। जे पाहिजे तितके तुम्हाला प्रॉम्प्ट्स भेटणार आहेत, फक्त तुम्ही रिफ्रेश केले की तुम्हाला भरपूर सारे प्रॉम्प्ट्स भेटणार आहेत। याच्यासाठी फक्त तुम्हाला काय तर रिफ्रेश थोडंसं केलं की तुम्हाला वेगळे प्रॉम्प्ट्स सुद्धा इथे भेटून जाणार आहेत। आणि येथून आता हे यूज कशा पद्धती करायचं जसं की आता मकर संक्रांतीचा आहे ओके, आणि किंवा हा आहे किंवा दुसरा हा फोटो असेल किंवा एक्झाम्पलसाठी हा घेऊ ओके, तर तुम्हाला काय करायचं याच्यावर क्लिक केलं समजा तर हा प्रॉम्प्ट ओपन झाला। फक्त याला इथून जी काय असेल याच्यावर प्लेस केल्यानंतर इथे कॉपी करून घ्यायचा ओके, आपण कॉपी केला त्यानंतर इथून तुम्हाला फक्त क्रोमवर जायचं ओके।
त्यानंतर क्रोमवर गेल्यानंतर फक्त इथे थोडंसं लोडिंग घेत आहे, इथे सर्च बारमध्ये जायचं आहे, इथे गुगल फक्त तुम्हाला गुगल जेमिनी असेल ते सर्च करायचं आहे. जसं की आता बघू शकता इथून जी काही असेल गुगल मी इथून जी काही असेल बघू शकता गुगल जेमिनी आहे ती मी सर्च केलं आहे. त्यानंतर पहिली जी काही गुगल जेमिनीची वेबसाईट आलेली आहे याला मी इथून जी काही असेल ते ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेतं, थोडंसं कारण की इंटरनेटचा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे. ओके, जसं की आता बघू शकता लोडिंग घेत आहे इंटरनेटमुळे. ओके, तर आता आपण जे काही आहे ते ओपन केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर ते प्लस बटन तुम्हाला भेटतं बघू शकता प्लस बटन. तर ह्या प्लस बटनवर क्लिक करून तुमचा फोटो असेल गॅलरीतून जी काही आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जसं की एक्झाम्पलसाठी माझ्याकडे एखादा फोटो असेल तर मी तो सिलेक्ट करून घेतो. जसं की आता एक्झाम्पलसाठी मी जो की असेल फक्त फोटो जो की आहे तो ॲड करताना कसा ॲड करायचा मी तुम्हाला सांगतो. एक्झॅक्टली तुमचा फेस आहे तो मॅच झाला पाहिजे, म्हणजे फेस जो की असेल तो उभेऊब तुमचा फेस असला पाहिजे, म्हणजे ज्यात तुमचा फेस चांगला दिसतोय व्यवस्थित. आता हा मी किंवा दुसरा कोणताही असेल तो मी इथून ॲड करतो. जसं की एक्झाम्पलसाठी हा ॲड केला. ओके, यात माझा चेहरा आहे म्हणजे सेल्फी जर असेल तर एकदम बेस्ट लगेच तुमचा फोटो आहे तो व्यवस्थित जनरेट होणार आहे, फेससुद्धा चेंज होणार नाही. त्यानंतर जो प्रॉम्प्ट आहे तो इथे अशामध्ये प्रेस करायचा पेस्ट करून घ्यायचा. ओके, यात थोडंसं तुम्ही लास्टला काय लिहायचं नो फेस चेंज. ओके, अशा पद्धतीतून लिहायचा सुरुवातीचा जी की आहे इथून अशा पद्धतीने कोडायचं त्यानंतर सेंड करायचा. ओके, आता बघू शकता हे सेंड झालेलं आहे म्हणजे की आता इमेज आहे तो आपला जनरेट होत आहे. पण आता इथे एक प्रॉब्लेम आहे, काही काही वेळी इमेज जनरेट होत नाही. डायरेक्ट काय होतं की तुम्हाला एक प्रॉम्प्ट आहे तो लिहून देतो, तो प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी करून नाही तो अपलोड करू शकता. म्हणजे की आता हा मी प्रॉम्प्ट पेस्ट केला तिथून कॉपी केला तर हा प्रॉम्प्ट आहे तो वर्क होत नाही, तर ते डायरेक्ट नवीन प्रॉम्प्ट जनरेट करून देतो. त्यानंतर आता बघू शकता एकदम खतरनाक बघू शकता फोटो जनरेट झालेला आहे. बघू शकता फेससुद्धा अजिबात चेंज झालेला नाही. जसं की आता बघू शकता हा फेस आहे आणि हा फेस बघू शकता तुम्ही तुमच्यामुळे रिअलिस्टिक आहे बघू शकता दोन्ही पण फोटो. आता हा फेस बघू शकता खतरनाक अशा पद्धतीनं आपण फोटो आहे तो एडिट झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला एक्झाम्पलसाठी दुसरासुद्धा प्रॉम्प्टचा आहे तो यूज करू शकता. आता एक्झाम्पलसाठी आपण हा यूज केला जशा पद्धतीने तुम्ही बॅक येतो. जसं की आता दुसरा कोणताही मला प्रॉम्प्ट गावला जसं की आता एक्झाम्पलसाठी जसं की आता बघू शकता हा आपल्याला प्रॉम्प्ट आवडला आहे मला, तर ह्याला मी इथून कॉपी केला बघू शकता अशा पद्धतीने कॉपी केला. इथे जी की असेल गुगल जेमिनी आहे जसं की आता बघू शकता आपण गुगल जेमिनी जी की असेल इथून ओपन करून घेतली. फक्त तो फोटो असेल बघू शकता इथे फोटो आपण प्लसवर क्लिक केलं फ्रॉम गॅलरी करून घेतलं आणि जो की फोटो असेल तुम्ही एक्झॅक्टली ॲड करून घेतो. फोटो फक्त व्यवस्थित तुम्हाला ॲड करायचा आहे, कोणताही फोटो असेल जसं की हा फोटो मी सिलेक्ट केला आणि त्यानंतर हा प्रॉम्प्ट टाईप केला. ओके, आणि आता इथे लिहिलं नो फेस चेंज आणि त्यानंतर सेंड केलं. ओके, एक 5 ते 10 मिनिटात तुमचा फोटो आहे तो एकदम प्रॉपर पद्धतीतून आहे तो एडिट होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे वेगवेगळे प्रॉम्प्ट्स येतात, फक्त कॉपी पेस्ट करायचे आणि त्यानंतर तुमचा फोटो आहे तो जनरेट होणार आहे. जसं की आता बघू शकता जे की आता माझा फोटो आहे तो इथे अशा प्रकारे जनरेट होतो आणि ऑलरेडी ते झालेला सुद्धा आहे. आता बघू शकता एकदम खतरनाक माझा फोटो आहे तो जनरेट झालेला आहे. कोणीसुद्धा म्हणणार नाही की हा फोटो तुम्ही मोबाईलमधून जनरेट केला आहे, असं नाही. जबरदस्त हा फोटो तुम्ही मोबाईलमधून जी की आहे AI च्या मदतीतून आहे ते जनरेट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता लगेच आहे ते अशा प्रकारचे फोटोज बनवा, इंस्टाग्रामवर ते पोस्ट करा, जास्त प्रमाणात ते व्हायरल होत आहे. आणि टेक बॉय ह्या जी की इंस्टा पेजला ते फॉलो करायला भावना अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.